नमस्कार. न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सीडीपीओ इंटरव्ह्यूच्या अनुषंगाने हा सेकंड व्हिडिओ आहे. फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रमुख 3 मुद्दे डिस्कस केलेले होते. पहिला महत्त्वाचा मुद्दा होता की आपल्याकडे कंटेंट जेवढा चांगला राहील त्याचा फायदा 100% इंटरव्ह्यूच्या वेळेस होईल. त्यामुळे कंटेंट डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर सेकंड महत्त्वाचा मुद्दा की डिलिव्हरी क्वालिटी जेवढी चांगली सुधारता येईल तेवढा प्रयत्न करा. आणि थर्ड महत्त्वाचा मुद्दा, या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून तुमची पर्सनॅलिटी टेस्ट होत असते. त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा काही मुद्दे जसे की प्रोफेशनल या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात घ्या असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ओके, म्हणजे आपला कॅज्युअल अप्रोच नसावा इंटरव्ह्यूचा, कारण इंटरव्ह्यू हा अतिशय महत्त्वाचा की फॅक्टर आहे जो फायनल रिझल्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे ठरवू शकतो. ओके, एक उदाहरण म्हणून मी यामध्ये आयोगाच्याच अलीकडच्या रिझल्टचं उदाहरण मी तुम्हाला इथे देऊ इच्छितो. हे रिटर्नचे टोटल्स आहेत, हे इंटरव्ह्यूचे गुण आहेत आणि ओव्हरऑल टोटल यामध्ये दिलेली आहे. 295 गुण असलेला उमेदवार ज्याला इंटरव्ह्यूला 25 गुण आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर एक उमेदवार आहे ज्याला 288 गुण लेखीला आहे, ज्याला 30 गुण मुलाखतीला आहेत. 286 गुण असलेला पण 30 आहेत. 293 23 गुण आहेत. 291 गुण आहेत मात्र मुलाखतीला 16 गुण आहेत, त्यामुळे तो बाहेर पडू शकतो. सो अशा पद्धतीने मित्र हो, इम्पॅक्ट ठरू शकते जो इंटरव्ह्यू असतो तो घटक. त्यामुळे फार कॅज्युअल घेऊ नका. काय चुका आपल्याला टाळता येईल या अनुषंगाने आपण यामध्ये चर्चा करणारच आहोत. यापूर्वीचा जो व्हिडिओ पाहिला नसेल तर आवर्जून बघा. आणि मी अलीकडे ज्या काही उमेदवारांचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत त्याच्यामध्ये 30+ गुण मिळालेले सुद्धा उमेदवार आहेत. त्यामुळे मुलाखतीच्या अनुषंगाने चांगली तयारी आपण यामध्ये करून घेऊया. बघा, मुलाखतीला गुण कमी का पडतात त्याची अनेक कारणं असू शकतात, ही गोष्ट लक्षात घ्या. पहिला महत्त्वाचा मुद्दा मला इथे सांगावंसं वाटतं की कॅज्युअलनेस हा एक मोठा फटका देणारा घटक आहे. की जसं की आपलं ड्रेसअप कॅज्युअल असू शकतं, की आपली बॉडी लँग्वेज कॅज्युअल असू शकते. बघा, आपल्या समोर बसलेले जे काही पॅनल मेंबर असतात ते साधारणतः 35-40 वर्षाचा अनुभव असलेले असतात. त्यामुळे आपण किती अति आत्मविश्वासाने बोलतोय, किती खरं बोलतोय, किती खोटं बोलतोय, ह्या सगळ्या गोष्टी ते रिफ्लेक्ट जे आहे ते होत असते. त्यामुळे त्यांना ते सगळं समजतं. ओके, त्यामुळे आपली बॉडी लँग्वेज जी आहे ती आत्मविश्वासपूर्ण असावी. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा की तो आत्मविश्वास खोटा नसावा. जे माहिती आहे ते माहिती आहे. जर एखादी गोष्ट माहिती नसेल तर तुम्ही सॉरी सर मी बघणार आहे, किंवा एखाद्या गोष्टीच्या संदर्भात क्रॉस होत असेल तर त्या ठिकाणी मला असं वाटतं की उमेदवारांनी थोडंसं संवैधानिक मूल्यांच्या अनुषंगाने विचार करून उत्तर देणं आवश्यक आहे. दुर्बल घटकांच्या अनुषंगाने प्रश्न असेल तर संवेदनशीलता तुमची किती आहे ती चेक केली जाते, त्या अनुषंगाने सुद्धा आहे. तुम्ही टेक्नोसेव्ही आहात का, तुम्ही आळशी आहात का, ह्या सगळ्या गोष्टी त्यामधून बॉडी लँग्वेजमधून रिफ्लेक्ट होत असतात. त्यामुळे चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य ठेवा. म्हणजे मी तुम्हाला बघा, आता हे यामध्ये काही मुद्दामहून AI इमेज तयार करून दिलेत तुम्हाला, परंतु हे करत असताना सुद्धा मी चांगलं एक प्रॉम्प्ट दिलेली आहे AIला, जेणेकरून तो तुम्हाला याच्यामध्ये चांगलं एक उदाहरण देईल. ही महिला मी यामध्ये जी घेतलेली आहे, बघा, कुठल्याही पद्धतीने बॉडी लँग्वेज जी आहे एकदम व्यवस्थित, साडीचा रंगसुद्धा एकदम व्यवस्थित आहे, शांत आहे आणि कुठल्याही पद्धतीने इथे केस व्यवस्थित बांधून ठेवलेले आहेत. ओके, म्हणजे या पद्धतीने ही जर गोष्ट तुम्ही केला तर याचा 100% इम्पॅक्ट जो आहे तो या ठिकाणी होत असते. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, भले आता याच्यामध्ये आय कार्ड घालून आपल्याला जायचं नाही आहे, परंतु या पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. म्हणजे जर आपला ड्रेस कोड तसा ठेवता आला तर उत्तम. ब्लेझर वगैरे शिवून घ्या पुरुष उमेदवार. ओके, बघा, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, आता इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्ही इथे काय करत आहात की इंटरव्ह्यूला तुम्ही टोकन नंबर दिला जातो. मे आय कम इन सर, आत येऊ का सर, परवानगी घेत आहात, हो या बसा, असं जेव्हा तुम्ही म्हणाला त्या पॅनल मेंबर जर तुम्हाला म्हणाले तर तुम्ही नक्की थँक्यू म्हणायला पाहिजे. त्यानंतर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून हे आवर्जून विश करायला पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण इतक्या इम्पॅक्ट करून जात असतात, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि यामुळे काय होतं की एक सकारात्मक वातावरण त्या ठिकाणी तयार होतं, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, त्यामुळे हा जो इंटरव्ह्यू असतो त्या ठिकाणी एक बघा, आता हा उमेदवार मी स्मित हास्य देतो आहे, ही महिला उमेदवार सुद्धा या ठिकाणी स्मित हास्य देते आहे. हे असं का आवश्यक आहे, कारण त्या ठिकाणी तुम्ही किती कॉन्फिडंट आहात हे त्यामधून रिफ्लेक्ट होतं, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, बघा, इथे आपण पॅनल मेंबर समोर जे भेटणार आहोत ते फक्त 10 मिनिटं भेटणार आहोत, एक मॅक्झिमम, लक्षात घ्या. मग त्या 10 मिनिटांमध्ये तुमची पर्सनॅलिटी काय आहे हे तुम्हाला शो करायचं आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जर घेऊन गेला तर त्याचा जो गुणांवरचा जो परिणाम आहे तो होत असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. आता महिला व बालविकास विभागातील संवर्ग असतील किंवा ग्रामविकास विभागातील संवर्ग असतील, सगळ्यांना एकाच साच्यातले प्रश्न विचारणार नाही आहेत, हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही तयारी करत असताना म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या ठिकाणी मग चला इंटरव्ह्यू आहेत, आपण इंटरव्ह्यू देऊया. अरे पण त्या ठिकाणी काय विचारलं जात आहे काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी पण थोडंसं बारकाईने बघणं आवश्यक आहे. त्यामुळे तयारी करत असताना थोडंसं प्रॉपर करा. याच्यामध्ये बघा, तुमचं जे काही ऑलरेडी तुम्ही ज्या पदावर काम करत आहात त्याच्या कार्यजबाबदाऱ्या काय आहेत, आणि तुम्ही ज्या पदावर जाऊ इच्छितात त्या अनुषंगाने काय काम करणार आहात याविषयीचे बेसिक प्रश्न 100% येतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या पदाविषयीची माहिती चांगली डिलिव्हर करणार आहात यात काही प्रश्नच नाही आहे, बरोबर आहे. आता बालविकास प्रकल्प अधिकारी काय काम करतात जनरली, याचं ठळक मुद्दे जर आपण सांगायला गेलं तर जसं आता केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांवर नियंत्रण ठेवणे, अंमलबजावणी करून घेणे, अंगणवाडी भेटी देऊन अंगणवाडी केंद्रातील 0 ते 6 वयोगटातील मुलांची शालेय आरोग्य तपासणी,
तसेच त्यांना गरम ताजा आहार विहित मुदतीत पुरवला जातो की नाही यावर संनियंत्रण ठेवणे, तालुक्यातील सभांना हजर राहून महिला बालविकास विषयक माहिती सादर करणे, तसा अहवाल जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांना देणे आणि योजना राबवणे प्रकल्प स्तरावर, हे प्रमुख कार्य जबाबदारी आहेत, लक्षात घ्या. ओके, हे प्रमुख सांगितलेत मी, सगळे नाही सांगितलेत. याच्यामध्ये काय आहे की या अनुषंगाने तुम्हाला 100% क्रोनॉलॉजी सुद्धा विचारली जाऊ शकते की WCT डिपार्टमेंट जे आहे किंवा ICDS डिपार्टमेंट जे आहे त्या अनुषंगाने सुद्धा. त्यामुळे त्या वेबसाईटला नक्की आवर्जून भेट द्या. ओके, तुमचे वरिष्ठ कोण आहेत, त्यांचे वरिष्ठ कोण असतात, असे 100% प्रश्न विचारले जाऊ शकतात. सचिव असतात का, अवर सचिव असतात का, किती साधारणतः याच्यामध्ये हे आहेत. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जातो की विभागाचे माननीय मंत्री महोदय कोण आहेत, मग ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे. आपल्या विभागांतर्गत काय काही मंडळं आहेत का किंवा काही सोसायटी आहे का, जसं की आपल्या महिला व बालविकास विभागांतर्गत चिल्ड्रन एड सोसायटी आहे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग येतो, राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन आहे, केंद्रीय समाज कल्याण बोर्ड येतं, महाराष्ट्र राज्य महिला आयोग आहे, आर्थिक विकास महामंडळ आहे. त्यामुळे हा जो काही भाग आहे त्यावर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची त्या अनुषंगाने तयारी ठेवावी लागणार आहे. माननीय मंत्री महोदय कोण आहे तसं विचारल्यावर फक्त म्हणजे एकेरी नाव घ्यायचं नाही, फक्त आडनाव सांगायचं नाही, तर पूर्ण नाव घेऊन माननीय मंत्री महोदय असाही उल्लेख त्यामध्ये करणं आवश्यक आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रश्नांचं स्वरूप कसं असू शकतं. बघा, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलंय की पर्सनल क्वेश्चन्स असू शकतात. फॉर एक्झाम्पल तुमच्या डॅफ रिलेटेड गव्हर्नमेंट स्कीम्स पॉलिसीज यावर प्रश्न असू शकतात, बरोबर आहे. मग आता प्रश्न तयार, बघा आपण काय करतो जनरली की चला मग आता आपल्याला योजना वाचायच्या, तसं नाही आहे मित्र. ही गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला योजना वाचताना कुठेही तिथे आपल्याला आपली परीक्षा होणार आहे का, नाही होणार आहे. तिथे काय होणार आहे की एखादी पर्टिक्युलर योजना आहे त्याचा उद्देश काय आहे, ती योजना राबवत असताना काय अपयश येत आहेत किंवा एकंदरीत त्याची काय कमतरता जाणवत आहेत का, किंवा विभागाला त्या ठिकाणी काही नाविन्यपूर्ण तुमच्याकडे काही असे इनिशिएटिव्ह किंवा विचार आहे का की जेणेकरून शासनाचा एकंदरीत निधी असेल किंवा शासनाला प्रोएक्टिव्हली भूमिका त्याच्यामध्ये घेता येतील, बरोबर आहे. तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने विचार करता याकडे सुद्धा कल जो आहे तो पॅनल मेंबरचा असू शकतो. योजना करत असताना पर्टिक्युलर योजना, त्याचे उद्दिष्ट काय आहेत, त्याच्यामध्ये काय पर्टिक्युलर लाभ दिला जातो, ही बेसिक माहिती तर तुम्हाला असायला पाहिजे. मग किती योजना करायच्या, अनेक योजना आहेत, तर मला असं वाटतं की जे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याशी डायरेक्ट संबंध येणाऱ्या ज्या योजना आहेत त्या 100% करायला पाहिजे. ICDS प्रॉपर करून ठेवा, कारण पॅनल मेंबरमध्ये अलीकडे जर ट्रेंड आलेला आहे, एक व्यक्ती साधारणतः याच्यामध्ये आपल्या विभागाचा असू शकतो. त्यामुळे बघा, याच्यामध्ये मला असं वाटतं की आयुक्त किंवा सचिव लेवलवरचे एक अधिकारी 100% असू शकतात. त्यामुळे ते तुम्हाला त्या त्या डिपार्टमेंटचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात आणि इतर पॅनल मेंबर तुम्हाला 100% तुमच्या पर्सनल क्वेश्चन्स, जसे की आता तुमचा डॅप असेल, तुमचं एज्युकेशन असेल, तुम्हाला असं वाटेल की तुम्ही फक्त याचीच तयारी करून जायचं, तसं नाहीये. तुमचं BEd झालं असेल तर तुम्हाला BEd रिलेटेड क्वेश्चन्स येऊ शकतात. तुमचं लॉ ग्रॅज्युएट जर असेल तर 100% तुम्हाला लॉ रिलेटेड क्वेश्चन्स येऊ शकतात. ओके, तुम्ही जर तुम्हाला म्हणाला की तुमची हॉबी काय आहे, तुम्ही म्हणालात की सर मी बॅडमिंटन खेळतो, मग तुम्हाला बॅडमिंटनची कोर्टची साईज विचारली जाऊ शकते, नेटची हाईट काय आहे विचारली जाऊ शकते. म्हणजे बघा, तुम्ही जी गोष्ट त्याचा उल्लेख करताना त्याच्यावर सब क्वेश्चन्स येणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. मग अशाच गोष्टींचा उल्लेख करायचा, मग याचा अर्थ असा नाही का, असं आहे का की सर मला हॉबी विचारली आणि मला परत सब क्वेश्चन्स विचारतील म्हणून मग मी म्हणतो मला हॉबीज नाही, असं नाही होणार. याच्यातून तुम्हाला काय दिसते की तुम्ही एक प्रकारचं म्हणजे काय मशिनरी पद्धतीने काम करतात. म्हणजे तुम्हाला जर असं विचारलं की तुम्ही कार्यालयीन वेळेच्या व्यतिरिक्त जेव्हा घरी असता तेव्हा तुम्ही काय काम करता, बरोबर, किंवा एकंदरीत तुम्ही कशामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुम्ही कसा वेळ घालवता, तर तेव्हा 100% तुम्ही सांगणार नाही सर मला माझ्या मोकळ्या वेळामध्ये मी माझ्या फॅमिलीसोबत फिरायला जातो किंवा मग पुस्तक वाचन करतो किंवा काही माझे जे छंद असतील ते जपतो. मग तुम्हाला 100% या रिलेटेड क्वेश्चन्स येणार आणि मग तुम्हाला सब क्वेश्चन्स त्यामध्ये विचारले जाणार. तर नक्की जे प्रामाणिकपणे तुम्ही जी गोष्ट करता तीच करा. अलीकडे एक ट्रेंड आहे की सगळेच जण मग कुकिंग वगैरे म्हणतात, मग कुकिंग म्हटल्यावर तुम्हाला सब क्वेश्चन्स येणार, बरोबर आहे की नाही, असं आहे. तर ज्या गोष्टी तुम्ही प्रामाणिक करता त्या गोष्टीचाच उल्लेख करा. ओके, त्याच्यामुळे ही गोष्ट सुद्धा त्यामध्ये जाणवते की तुम्ही किती खरं बोलताय आणि किती खोटं बोलताय. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या काही योजना असतील, आता स्कीम्स असतील गव्हर्नमेंटच्या, मग कुठल्या स्कीम्स करा, ICDS चांगलं व्यवस्थित करून ठेवा, जे लाभ दिले जातात लाभार्थ्यांना ते व्यवस्थित करून ठेवा. ओके, त्याच्यानंतर मग तुम्हाला प्रोटेक्शन पॉलिसी जी आहे वुमन अँड चाइल्डची, लाईक ICPS योजना, शेल्टर होम, बेटी बचाओ बेटी पढाओ, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, बेबी केअर किट, या अनुषंगाने बेसिक महत्त्वाची माहिती व्यवस्थित घेऊन ठेवा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट, आता ही सगळी माहिती तुमच्या वेबसाईटवर आहे, म्हणजे कुठेही इकडे तिकडे धावपळ करायची काही गरज नाही आहे. ओके, त्याच्यानंतर म्हणजे ही गोष्ट आपल्याला काय करायची आहे, डिलिव्हरी क्वालिटी फक्त सुधारायची आहे. हे तुम्हाला मॉक इंटरव्ह्यूमध्ये समजून जाणार आहे आता जे काही मी तुम्हाला पुढे माहिती देणार आहे. ओके, तर पर्सनल डिटेल्स जे आहेत त्या अनुषंगाने क्वेश्चन्स येतील, जसं की तुमचं एज्युकेशन आहे, ज्या संस्थेत झालंय, मग डिस्टन्स केलं की रेग्युलर केलं, किती वर्ष झाली सर्व्हिसला, काय काम केलं, त्यात काय आव्हाने आली, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा आहे की ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स. ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स हा अलीकडचा आयोगाचा ट्रेंड आहे. याच्यामध्ये काय होतं की जनरली जे काही क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन्स याचा अर्थ जे इश्यू आहेत त्यावर
तुम्ही कशा पद्धतीने विचार करत आहात हे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे मग तुम्ही जर रेग्युलरच गव्हर्नमेंटचेच याच्यामध्ये जर तुम्ही रेग्युलर पारंपरिक साच्यात उत्तर दिली तर तसं मला असं वाटतं की तो इम्पॅक्ट ठरणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही एक टेक्नोसॅव्ही पद्धतीने जर त्याचा एक मात्र ते हे म्हणजे वास्तविक असं नाही की मग काहीतरी एक युटोपिया पद्धतीने उत्तर द्यायची आणि खूप अशी गोलमोल उत्तर द्यायची, तसं नाही चालणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे या पद्धतीने एक वास्तविक उत्तर देणं आवश्यक आहे ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्समध्ये. ओके, आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय की वेबसाईट करून ठेवा आणि त्याच्यानंतर बघा आता काही पॉलिसीज ज्या आहेत आपल्या याच्या ज्या काही डिपार्टमेंटच्या, जसं की आता फॉर एक्झाम्पल विविध ॲक्ट राबवले जातात. आपल्या ॲक्टचं इम्प्लिमेंटेशन आपल्या डिपार्टमेंटच्या अनुषंगाने केलं जातं. विशेषतः प्रोटेक्शन ऑफिसर यांनी याकडे लक्ष द्या. तर जे ॲक्ट असतात त्या ॲक्टमध्ये त्या अनुषंगाने काही कमतरता आहेत का, किंवा त्या ॲक्टमध्ये काही सुधारणा करणं गरजेचं आहे का, किंवा अलीकडे आलेले जे BNS असेल किंवा हे जे काही आहेत भारतीय दंड संहितेच्या अनुषंगाने जे काही सुधारणा झालेल्या असतील त्या तुम्हाला काही कलमं विचारणार नाही आहेत. पण तुम्ही जे काही काम करत आहात ते काम करत असताना त्या ॲक्ट रिलेटेड ज्या काही गोष्टी येतील ज्याचा उल्लेख तुम्ही कराल तर त्या अनुषंगाने तुम्ही तयारी ठेवा. ओके, आता पोक्सोचा जर तुम्ही उल्लेख केलात, पोक्सोचा जर उल्लेख केला तर पोक्सोच्या अनुषंगाने कार्यपद्धती काय आहे हे विचारलं जाऊ शकते. शक्ती कायद्याचा उल्लेख केला तर तुम्हाला शक्ती कायद्यावर प्रश्न येऊ शकतो. ओके, जर तुम्हाला म्हटलं की बा एकल महिलांच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने अलीकडे एक धोरण राबवण्यासाठी एक मसुदा समिती स्थापन केलेली आहे, मग एकल महिलांच्या 2 प्रमुख समस्या सांगा, तर तुम्हाला त्या सांगता आल्या पाहिजेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा जो मुद्दा आहे बघा, आता सुपरवायझर उमेदवार जे आहेत, पर्यवेक्षिका उमेदवार आहेत, त्यांनी प्रामुख्याने कुपोषण असेल किंवा वुमनचं जे काही स्तनदा माता असतील किंवा एकंदरीत गरोदर स्त्रिया असतील या अनुषंगाने प्रॉपर व्यवस्थित करून घ्या. त्या अनुषंगाने जे सब क्वेश्चन्स आहेत मी तुम्हाला मॉक इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा काही क्वेश्चन्स विचारले त्यातून तुम्हाला कल्पना येणार आहे. ओके, त्यानंतर CSR पॉलिसी जी आहे त्या अनुषंगाने तुम्ही तयारी ठेवा असं मला वाटते. हे फार एक चांगलं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देणारे घटक आहेत ते. CSRच्या अनुषंगाने जे काही तुमची पॉलिसी आहे विभागाची, मग कशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला जर दान द्यायचं असेल तर तो कसा देऊ शकतो, तुमच्या वेबसाईटवर तशा पद्धतीची काही वेब लिंक तुम्ही ओपन करून दिलेली आहे का, म्हणजे तुम्ही डिपार्टमेंट म्हणून तुम्ही किती प्रोएक्टिव्हली आहात हे त्यामध्ये दिसून येतं. ओके, महाराष्ट्रातलं जर एकंदरीत कुपोषणाचं प्रमाण जर तुम्ही पाहिलात तर आज सॅम मॅमचं जर तुम्ही प्रमाण पाहिलं तर साधारणतः 13,321 मुलं जे आहेत बालकं ही सॅममध्ये दिसून येतात. 0.3% जरी हा आकडा असला तरी सुद्धा महत्त्वाचा आहे. साधारणतः इथे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे सुद्धा मॅममध्ये बऱ्यापैकी आकडा दिसून येतो. मग आपण कुठे कमी पडत आहोत का, काय करता येईल, मग मेळघाटचा प्रश्न असेल किंवा गडचिरोली, नंदुरबार, हे सगळं सोडून द्या. आपण परभणी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येत आहे. सो असे ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला 100% त्या अनुषंगाने विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा बघा, ओव्हरऑल तुमची ऑफिसर्स क्वालिटी त्यामध्ये चेक होईल असं मला वाटतं. इंटरव्ह्यू जर 10 मार्काचा असेल, उमेदवार कसा आहे, उमेदवार काय डिलिव्हरी करतो या अनुषंगाने तो इंटरव्ह्यूचं जे टायमिंग आहे ते वाढू शकतं, कमी होऊ शकतं. जर तुमची डिलिव्हरी क्वालिटी अगदीच म्हणजे सरासरी असेल तर मला असं वाटतं तो 7 मिनिटात इंटरव्ह्यू जो आहे तो क्लोज होऊन जाईल. ओके, तर याच्यामध्ये बघा कॅन्डिडेट ऑफिसर्स क्वालिटी जी आहे, तुमची इम्पथी काय आहे, सेन्स ऑफ जस्टिस काय आहे, तुमचं करेज काय आहे, तुम्ही टीमवर्क कसं करू शकता, प्रॉब्लेम सॉल्विंग काय आहे, हे तुमचं म्हणजे या माध्यमातून प्रश्नांच्या माध्यमातून 100% चेक होऊ शकतं. ओके, आणि मॉक इंटरव्ह्यूच्या माध्यमातून हे 100% तुम्हाला समजेल की तुम्ही एखाद्या गोष्टीला कसं रिस्पॉन्ड करता. ओके, तर आपण झूम मीटिंगद्वारा मॉक इंटरव्ह्यू 10 ते 15 जूनच्या दरम्यान घेत आहोत. 10 तारखेचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालंय, 11 ते 15चे रजिस्ट्रेशन सुरू आहेत. ओके, काय करायचं आहे तर हा जो दिलेला नंबर आहे 9226963866 यावर तुमची MPSCची प्रोफाईल PDF पाठवायची आहे, लक्षात घ्या. त्यानंतर त्याचं पेमेंट डिटेल्स तुम्हाला दिले जातील. 1000 रुपये फक्त फीज आहे मॉक इंटरव्ह्यूची, ती 1000 रुपये फीज पेड करायची. तुम्हाला सांगितलं जाईल, त्यात डिस्कस केलं जाईल की 10 ते 15 जूनच्या दरम्यान तुमची पर्टिक्युलर जी डेट असते तो टायमिंग तुम्हाला दिला जाईल. बघा, वेळेचं बंधन 100% ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे सपोजली इंटरव्ह्यू 10 वाजता सुरू झाले तर 10 ते 10:30 एक उमेदवार, 10:30 ते 11 दुसरा उमेदवार, 11 ते 11:30 तिसरा उमेदवार, आणि तुम्ही मग तुमचा टायमिंग होता 10 ते 10:30 आणि तुम्ही त्या वेळात नाही येऊ शकलात तर तुम्हाला तो 2 ते 3 दिवसानंतर तुमचा नंबर लागेल, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, त्यामुळे इथे टाइम जो आहे ऑलरेडी प्रत्येकाला दिलेला असेल त्या वेळेतच तुम्हाला येणं गरजेचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे सगळं होणार आहे. तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला विचारू शकता. ओके, त्याच्या पलीकडे मी काही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये उल्लेख करून मला असं वाटतं की सांगेल की काय काय अजून तुम्हाला तयारी ठेवता येईल. तर जसं मी तुम्हाला सांगितलंय की पॉलिसी जे स्कीम्स असतील, त्यानंतर विभागाची जी रचना आहे ती करा. त्यानंतर जो लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अनुषंगाने जे आपले डिपार्टमेंट जे सर्व्हिस देतं त्या अनुषंगाने सुद्धा किती डेजमध्ये आपण ती सर्व्हिस देतो, ओके, ती एक तयारी करून ठेवा. आता याच्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी हे करून देतो. लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अनुषंगाने आपण जी सर्व्हिस देतो आपल्या लाभार्थ्यांना त्याचं टाइम लिमिट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ज्या आपण संदर्भ सेवा देत आहोत, सेवांचा जो तपशील आहे, ICDS अंतर्गतचा जो तपशील आहे, ओके,
तो व्यवस्थित तुम्ही करून ठेवा. जसं की आता पूरक पोषण आहार असेल किंवा तुमचे जे काही लसीकरण असेल, तुमची आरोग्य तपासणी असेल, ओके, हे एकदा व्यवस्थित करून ठेवा. ठीक आहे. पर्यवेक्षिका असतील त्यांच्या बाबतीत मी असं म्हणेन की तुम्ही तुमच्या सध्याच्या ज्या कार्य आणि जबाबदाऱ्या आहेत त्या ऑलरेडी तुम्हाला माहिती आहेत, त्या तुम्ही व्यवस्थित मात्र प्रेझेंटेशन व्यवस्थित त्या मुद्देसूद करा. ठीक आहे. त्याच्यानंतर कृषी विस्तार अधिकारी जे आहेत बघा, आता तुम्ही मला असं वाटतं की जे तुमची 2007चा जो काही हे आहे विवरणपत्र त्याच्यामध्ये दिलेलं आहे कृषी अधिकारी वर्ग 3 पदासाठीची कार्यसूची, तुम्हाला विचारलं जाईल तुम्ही त्या अनुषंगाने काय काम करत आहात सध्या. रासायनिक खतांचा मुद्दा जो येईल कृषी विस्तार अधिकारींच्या अनुषंगाने, तुम्हाला रासायनिक खतांच्या अनुषंगाने जे MPSCचे सदस्य आहेत ते 100% प्रश्न विचारू शकतात. ओके. रासायनिक खतांचा तुटवडा आणि आता अलीकडे युद्धाचा त्याच्यावर परिणाम. ओके. त्यानंतर विशेष घटक योजना, मिनी माडा योजना राबवण्यात कार्यवाही करता तुम्ही, बी बियाणे या संदर्भात तुम्ही कार्यवाही करता. तर मला असं वाटतं की कृषी विभागाच्या अनुषंगाने प्रश्न येऊ शकतो. आणि मला असं वाटतं की विस्तार अधिकारी कृषी म्हणून काम केल्याचा जो अनुभव आहे, लक्षात घ्या, त्या अनुभवाचा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कसा फायदा होईल असा 100% प्रश्न येऊ शकतो. ओके. मग ते तुम्हाला मी इंटरव्ह्यूमध्ये मॉक इंटरव्ह्यूमध्ये सांगणार आहे की त्याचं उत्तर कसं द्यायचं आणि काय द्यायचं. ठीक आहे. त्यानंतर विस्तार अधिकारी, पंचायत सांख्यिकी यांचे सुद्धा तुमचे जे काही जॉब प्रोफाईल आहे, जॉब चार्ट आहे, ते एकदा व्यवस्थित वाचून घ्या तुम्ही. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न येतील तर त्या अनुषंगाने तुमच्या आता सपोजली जनगणनेचा प्रश्न असेल, ओके, जनगणनाविषयक कामांचं संनियंत्रण करण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल, कर्मचारी गणनाविषयकच्या कामांचं संनियंत्रण असेल तर त्या रिलेटेड, एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय पंचायत समितीच्या अनुषंगाने प्रश्न येऊ शकतात. तर तुमचं तो एक प्रश्न येऊ शकतात. त्याचा अर्थ ते तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे, फक्त ते डिलिव्हरी क्वालिटी व्यवस्थित ठेवा. त्याच्यानंतर ज्या पर्यवेक्षिका आहेत, पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन शिक्षण ICCE या अनुषंगाने जे काही अलीकडचं धोरण आहे ते एकदा वाचून ठेवा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा जे मी तुम्हाला सांगितले आता, की जसं की एखादी महिला आहे, नोकरी करणारी महिला, वसतिगृह स्थापन करण्यासाठी स्वयंसेवी संघटनांची केंद्र सरकारला शिफारस करणे, किंवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना असेल, किंवा एकंदरीत संकटात सापडलेल्या महिला असतील त्या अनुषंगाने त्यांना आधारगृहात प्रवेश असेल, मग असं एखादी योजना असतील तर त्या योजनांच्या अनुषंगाने ज्यांच्याकडून सेवा पुरवली जाते ते कोण आहेत, कोणते अधिकारी, कोणा अंतर्गत ही सर्व्हिस येते, ते एकदा थोडं माहिती ठेवा. मुठभर धान्य योजनेच्या अनुषंगाने जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर ते जातक ॲप काय आहे हे विचारलं ते येऊ शकतं. CSRच्या अनुषंगाने मी आता अलीकडे सांगितलंच आहे. त्यानंतर बालस्नेही पोलीसच्या अनुषंगाने जर तुम्हाला मी प्रश्न विचारले तर त्यामध्ये विचारलं जाऊ शकतं विधी संघर्षग्रस्त बालक असेल, किंवा तुम्हाला बालस्नेही पोलीसच्या अनुषंगाने जर मी म्हटलं की काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालक असेल तर काय कार्यपद्धती राबवली जाते हे थोडक्यात सांगा, अगदी 2-3 मुद्द्यात, तर ते सांगता आलं पाहिजे. ओके. तर अशा पद्धतीने मित्र हो, बघा एरिया बऱ्यापैकी आहे तुमच्या डिपार्टमेंटला की प्रश्न येण्यासाठी किंवा काय, तर इंटरॅक्शन कसं होतं यावर डिपेंड करतं. असं ठराविक साचा नाही आहे की असे प्रश्न येतील असा विचार डोक्यातून काढून टाका, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे हे डिपेंड करतं, ही कन्व्हर्सेशन आहे, चर्चा आहे, मात्र ती फॉर्मल वेनी होते असते, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यामध्ये आव्हाड श्रीकांत सर जे आहेत त्यांना चांगले गुण इंटरव्ह्यूला मिळाले होते आणि हे सगळे उमेदवार आपल्या सहाय्यक संशोधन अधिकारी, सहाय्यक संचालकच्या अनुषंगाने आपण मुलाखती घेतलेल्या होत्या. त्याच्यामुळे तुमच्या डिपार्टमेंटचे पण 1-2 व्यक्ती त्यामध्ये होते. ओके. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू सो मच. ओके.